नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 15 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात एक राष्ट्र एक नेता एक पक्ष एक भाषा चालणार नाही, पत्रकार संजय आवटे यांचं प्रतिपादन। गडिंग्लज इथं साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रसेवा दलाचा झाला जिल्हास्तरीय मेळावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला तेरणी येथून आक्रोश पदयात्रेचा प्रारंभ। जनता दलाच्या नेत्या प्राध्यापक स्वाती कोरे आणि अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य सचिव बाळेश नाईक यांनी केलं नेतृत्व। तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन वेधणार प्रशासनाचं लक्ष। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार। निट्टूर येथील सुरेश पाटील आणि सदावरवाडी येथील भगवान सदावर यांचा झालाय दुर्दैवी मृत्यू। धोकादायक वळणाचे ठरले हे आणखी दोघे बळी। ऐनापूर इथं झाला 11वा नेत्रदान। दड्डीकर कुटुंबियांनी घेतला समाजविधायक निर्णय। चळवळीतील हे ठरले 97वे नेत्रदान। संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जोपासले पारंपरिक वेशभूषेचे महत्त्व। चंदगड तालुक्यातील रामपूर विद्यालयात राबवण्यात आला अनोखा उपक्रम। नऊवारीसह इतर साड्या नेसून विद्यार्थिनींनी केलं मनोहर सादरीकरण। गडिंग्लज तालुक्यातील हुंगेहाळमध्ये झाली उत्साही कलश मिरवणूक। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांचा होता उत्साही सहभाग। क्षणचित्राच्या माध्यमातून पाहूयात हा भक्तिमय सोहळा।